नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऋषिकेश आणि जानकी या दोघांना त्यांची गेम सुरू होतो आणि दोघेही आता पुढे येतात. तर त्यांना आता कानामध्ये घालण्यासाठी हेडफोन दिले जातात. तर ऋषिकेश त्या वाटेतील एक चिठ्ठी उचलतो आणि त्यामध्ये असतं पैंजण. आणि पैंजण कुठे ठेवलेलं आहे तर ऋषिकेश हे मात्र जानकीला सांगत असतो. तर जानकी म्हणते की काय पैंजण नाही तर बैल कुठे आहे बैल. ऋषिकेश पैंजण करत असतो. तर जानकी म्हणते की अहो लवकर सांगा, बेंगन. तेव्हा मात्र सर्वजण खूप असे हसतात. जानकी म्हणते की अहो इथे कुठे बैल आहे. तेव्हा आणखीनच सर्वजण हसतात. तेव्हा आता ऋषिकेश ओरडतो की पैंजण गेटवर आहे. तर जानकी म्हणते की अहो अर्ध करून सांगा. तेव्हा आता ऋषिकेश पुन्हा तिला खुणावून सांगतो आणि तेव्हा जानकीला समजते की पैंजण गेटवर आहे. म्हणून धावतच जानकी आता ते गेटवरचं पैंजण आणण्यासाठी जाते. तेव्हा आता सर्वजण शेतकरी हे आपले टाळ्या वाजवतात. जानकी ते धावतच पैंजण घेऊन येते. परंतु आता ऐश्वर्या आणि सारंग या दोघांचा जीव मात्र अगदी खालीवर होत असतो. त्यानंतर मात्र आता पुढचा जो काही म्हणजे वस्तू कुठे ठेवलेली आहे तर ऋषिकेश हे सांगतो की बोर. तर आता जानकी म्हणते की काय फिमेल जजच्या गळ्यामध्ये आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो पूर्ण सांगा. तर ऋषिकेश म्हणतो की अगं बोरमाळ ही फिमेल जजच्या गळ्यामध्ये आहे. जानकी म्हणते की अहो पूर्ण वाक्य सांगू नका, काही कळत नाही, अर्ध करून ते वाक्य सांगा. तर ऋषिकेशला कुठे ऐकायला येत असतं. ऋषिकेश म्हणतो की काय म्हणते जानकी. तेव्हा आता ऋषिकेश बोरमाळ तर लगेच त्या शब्दाकडे जानकी बारकाईने लक्ष देते आणि लगेच आता ऋषिकेश म्हणतो की बोरमाळ. तर जानकी ओळखते की बोरमाळ आणि गळ्यात हा शब्द ओळखते. तर कुठे परत विचारते कुणाच्या. त्यावर मात्र जानकीला काही कळत नसते. जानकी म्हणते की अहो तुम्ही काय म्हणतात, खरंच काहीच कळत नाही. तेव्हा जानकी विचार करते की माणसांच्या गळ्यात तर नसेल, बायकांच्या, आणि बायकांकडे पाहते आणि तेव्हा जानकीचं लक्ष जातं. जानकी लगेच म्हणते की फिमेल जजच्या गळ्यामध्ये बोरमाळ. तर ऋषिकेश हो करतो. जानकी बोरमाळ आणण्यासाठी धावतच जाते. तेव्हा मात्र आता लगेच त्या मॅडम बोरमाळ काढून देतात. तर आता आपले हे सर म्हणतात की खरंच क्या बात है, अगदी जबरदस्त कोऑर्डिनेशन याला म्हणतात. त्यानंतर आता जानकी म्हणते की अहो पुढचं बोला पुढचं. तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की साऊंड ह्या टेबलच्या खाली साऊंड टेबल. जानकी ओळखते की साऊंड सिस्टीम टेबल. तर आता अवंतिका आणि सौमित्र लगेच खुशून ओरडतात. तर ऋषिकेश पुढे म्हणतो की नथ. तर जानकी म्हणते की नथ. तेव्हा आता जानकी पटकन नथ घेऊन येते आणि सर्वजण आता टाळ्या वाजवत असतात. ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना तर टेन्शन येते. सारंग आता लगेच टेन्शनमध्ये ऐश्वर्याला विचारतो इतक्या पटपट हे वस्तू कसे शोधले असतील. परंतु ऐश्वर्या मात्र आता सारंगला ओरडते की फक्त 3 मिळाल्या, सारंग थांबा, 5 वस्तू शोधायच्या आहे. तर आता आपले अंशुमनजी सर म्हणतात की हो लवकर शोधा, वेळ होत चाललेली आहे. त्यानंतर आता ऋषिकेश म्हणतो की जोडवी. तेव्हा आता जानकी म्हणते की ओवीचं काय. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की जोडवी ही बेलच्या मागे आहे, बेलच्या मागे. तर आता तो हातवारे करतो. तर सारंग म्हणतो की हात नाही करायचा. तेव्हा आता बैल करत असते. तर ऋषिकेश म्हणतो की अगं बैल नाही. तेव्हा आता जानकीला ओळखते. जानकी लगेच म्हणते की जोडवी बेलच्या, म्हणून ती धावतच जाते आणि तेथील ती जोडवी घेऊन येते. तेव्हा आता जानकीने मात्र 4 वस्तू शोधलेल्या असतात. तर आता सर्वजण खुश होतात आणि टाळ्या वाजवतात. सर्व प्रेक्षक हे 4 असा आकडा करत असतात आपल्या हातवारे, कारण सर्वांना खूप असा आनंद होतो. त्यानंतर आता ऋषिकेश म्हणतो की चल पुढची वस्तू पटकन घे, वेळ संपत येईल. आणि फ्लॉवर प्लॉटमध्ये आता झुमके आहेत आणि तेव्हा मित्रांनो आता जानकी आणि ऋषिकेश यांचा टाइम संपतो. तर आता आपले अंशुमनजी सर म्हणतात की चला म्हणजे क्या बात है, आता वेळ तर संपला. परंतु ह्या जोडीने मात्र जबरदस्त असं कोऑर्डिनेशन करून दाखवलं. म्हणजे त्यांनी अगदी ह्या वेळेमध्ये 4 वस्तू शोधून दाखवल्यात. तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवतात आणि आता मात्र सर्वजण आता ऋषिकेश आणि जानकी यांचं टाळ्या वाजवून अभिनंदन करतात. तर आता अंशुमनजी सर म्हणतात की चला तुम्ही आता जागेवर बसा. परंतु आता ऐश्वर्या आणि सारंग या दोघांमध्ये कुजबूज सुरू होते. सारंगला आता टेन्शन येते. सारंग म्हणतो की अहो पण कसं आपण, त्यांनी 4 वस्तू शोधल्यात. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की सारंग हे बघा, आपल्या कानामध्ये म्युझिक वाजणार नाही, त्यामुळे प्लीज तुम्ही असं काही टेन्शन घेऊ नका आणि पटपट त्या वस्तू मला सांगा, मी लगेच त्या शोधून घेऊन येते, कारण आपल्याला ऐकायला येणार आहे हे लक्षात घ्या. तेव्हा आता अंशुमनजी सर जाताना जानकी आणि ऋषिकेशला त्या वस्तू घेऊन जाण्यासाठी सांगतात. या वस्तू तुमच्याच आहेत.
तर आता जानकी म्हणते की थँक्यू. अंशुमनजी म्हणतात की हो क्या बात है. अंशुमनजी सर म्हणतात की नंबर 6च्या जोडीने 4 वस्तू शोधून हायेस्ट असा नंबर मारलेला आहे. त्यामुळे आता पुढची जोडी ऐश्वर्या रणदिवे आणि सारंग रणदिवे यांनी जर 4 वस्तू शोधून काढल्या आणि त्यापेक्षाही अजून 1 वस्तू त्यांनी एक्स्ट्रा शोधून काढली तर मात्र ते या फेरीचे विजयी ठरतील. तर खऱ्या अर्थाने आता उत्कंठावर्धक असा अटीतटीचा सामना होणार आहे. तर चला आता सुरुवात करूयात. शेवटच्या जोडीला म्हणजे ऐश्वर्या आणि सारंग रणदिवे यांच्या जोडीला आता त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या एकदा वाजवा म्हणून ते दोघे आता पुढे येतात. त्यानंतर आता इकडे सुमित्रा मात्र आपल्या ओवीला पुरणपोळी घेऊन येते आणि ओवी आता पुरणपोळी पाहून खूपच खुश होते. वाव आजी, तू तर चक्क माझ्यासाठी पुरणपोळी घेऊन आलीस. तर सुमित्रा खुश होऊन पुरणपोळी ओवीला देते. अगं बाळा, तुला आवडते म्हणून मी तूप सुद्धा घेऊन आले म्हणून आता ओवी खूपच खुश होते. ओवी म्हणते की आजी, अगं तुझ्या कसं सगळं काही लक्षात राहतं, माझ्या तर राहतच नाही. सुमित्रा त्यावर म्हणते तू आता मोठी झाली, आजी झाली ना, मग सगळं काही तुझ्या लक्षात राहील. आणि आपल्या हाताने ती पुरणपोळीचा घास ओवीला भरवते आणि ओवीला विचारते की कशी झाली. तर ओवी खुश होऊन खावत म्हणते की अगं आजी एकदम मस्त झाली. त्यावरती आता सुमित्रा म्हणते की अगं आपल्या घरामध्ये फक्त 3 जणांना पुरणपोळी आवडते, तुला तर तुपामध्ये आवडते आणि ते दुसरे म्हणजे तुझे नाना आणि तुझ्या बाबांना, त्यांना तर दुधामध्ये कुस्करून आवडते. आणि खरं सांगू का ओवी, आज मला ऋषिकेश साठी सुद्धा पुरणपोळी द्यायची होती. तर आता ओवी म्हणते की पण ते गेम खेळायला गेले. त्यावर आता ओवी असं म्हणते की आजी, अगं मला काय वाटतं की अजून सुद्धा आपण बाबांना पुरणपोळी देऊ शकतो. त्यावर आता सुमित्रा विचारते की कशी. तर ओवी म्हणते की स्पर्धेच्या ठिकाणी जाऊन. त्यामुळे आजी चल, मला आता स्पर्धा खरंच बघायची आहे, चल ना तू. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की नको अगं, मला खूप टेन्शन येते. ओवी विचारते की का. तेव्हा आता सुमित्रा मनात म्हणते की कशी सांगू बाळा मी तुला, कारण आयुष्याच्या या रणांगणात उभी असलेली ही सगळी काही मुलं माझीच मुलं आहे आणि कोण कुणाच्या मदतीने जिंकते आणि कोण चुकीच्या संगतीमुळे हारते, कोणाच्या प्रयत्नांचा चाक हा मातीमध्ये अडकतो आणि शेवटी जिंकतो तो. आनंद तर होणारच आणि हरणाऱ्यासाठी दुःख तर होणारच, परंतु मला दोन्ही सुद्धा भोगावे लागेल. हेच कळत नाही की मी डोळे आनंदाने पुसायचे की दुःखाने. त्यानंतर आता इकडे मैदानावर ऐश्वर्या आणि सारंग दोघे येतात. तर अंशुमन सर म्हणतात की मला असे वाटतं की सारंग, अहो तुमची तब्येत आता बरी झालेली असावी. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो आणि थँक्यू सो मच. आणि त्यांना आता हेडफोन कानामध्ये घालायला दिले जातात आणि त्यांचा कामडाऊन सुरू होतो. तर आता 3, 2, 1 आणि घंटा वाजते. अंशुमनची स्टार्ट म्हणून म्युझिक ऑन करायला लावतात. तेव्हा आता ऐश्वर्या सुनीलकडे पाहते. तेव्हा मात्र आता लगेच ऐश्वर्या आणि सारंग यांच्या कानामध्ये म्युझिक वाजत असते म्हणून आता दोघांनाही टेन्शन येते. आणि तेवढ्यात तो तेथे जो साऊंड सिस्टीममध्ये तो मुलगा बसलेला आहे तर त्याच्या पोटामध्ये थोडीशी कळ येते आणि तो थोडासा बाजूला जातो. आणि तेवढ्यात ऐश्वर्या सुनीलला खुणावते आणि सुनील लगेच त्या साऊंड सिस्टीम जवळ येतो आणि म्युझिक बंद करतो. ऐश्वर्याला डन बोलतो. तेव्हा मात्र आता लगेच सारंग म्हणतो की निळ्या रंगाच्या शर्ट घातलेल्या माणसाकडे झुमके. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच ओळखते की निळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या माणसामध्ये झुमके. तेव्हा आता सर्वजण विचार करतात की इतक्या पटकन कसे ओळखले. तर आता अंशुमनजी सर सुद्धा म्हणतात की खरंच क्या बात है, याला म्हणतात की अंडरस्टँडिंग खरंच. आणि लगेच ऐश्वर्या धावत जाते आणि त्या काकांच्या खिशातील ते झुमके घेऊन येते. तेव्हा मात्र आता अंशुमनजी म्हणतात की खरंच क्या बात है, मला माहिती नव्हतं इतकं काही पटापट घडेल आणि जबरदस्त बर का. तर आता त्यांची तब्येत मात्र बरी झालेली दिसते. तेव्हा आता ऋषिकेश जानकीला म्हणतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. तर जानकी म्हणते की हो, कारण ऐश्वर्या इतकी स्मार्ट नाही, यांच्यामध्ये नवरा बायको सारखं कॉर्डिनेशन सुद्धा नाही. तर ऋषिकेश म्हणतो की हो ना. त्यावरती आता जानकी म्हणते की नक्की काहीतरी गडबड आहे म्हणून आता जानकीला संशय येतो. त्यानंतर आता सारंग पुढचे सांगतो पुढची वस्तू कुठे आहे ती. अँकर अंशुमन विचारे यांच्या खिशामध्ये पैंजण. तेव्हा ऐश्वर्या लगेच ओळखते की ओके अंशुमन विचारे यांच्या खिशामध्ये पैंजण आणि धावतच जाते. तेव्हा आता अंशुमनजी सर म्हणतात की क्या बात है, खरंच अंडरस्टँडिंग जबरदस्त. तेव्हा आता ऐश्वर्या धावतच पैंजण घेऊन येते. सर्वजण अगदी ऐश्वर्या आणि सारंग या दोघांचं कौतुकच करतात कारण किती लवकर त्यांनी ह्या वस्तू ओळखल्या. परंतु याबद्दल आता माहिती नाही की त्यांच्या हेडफोनमध्ये म्युझिक सुरू नसते. तेव्हा आता जानकीला संशय येतो. जानकी ही ऋषिकेशला म्हणते की अहो नक्की काहीतरी गडबड आहे, तिला इतक्या जबरदस्त लवकर कसं करतं आणि ते पण अगदी वर्ड टू वर्ड. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो ना जानकी, नक्की काहीतरी गडबड आहे. त्यावरती आता तिसरी वस्तूचा नंबर असतो. सारंग म्हणतो की जजच्या टेबलवर नथ. ऐश्वर्या लगेच ओळखते की ओके आणि धावतच जाते जजच्या टेबल
टेबलवर नथ आणण्यासाठी आणि लगेच नथ घेऊन आल्यानंतर आता अंशुमन म्हणतात की खरंच क्या बात आहे, नक्की या जोडीने काहीतरी असं खाऊन आलेले आहे म्हणून त्यांना हे इतकं पटपट ओळखतं. आणि 4 नंबरच्या टेबल खाली बोरमाळ तर लगेच ऐश्वर्या ओळखते, धावतच जाते ओके ओके करत आणि बोरमाळ घेऊन येते. तेवढ्यात मात्र आता जानकी ओरडते की अगं सयाजी काका आले, कारण जानकीने आता उत्तम हे ओळखण्यासाठी प्लॅन केलेला असतो. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या लगेच म्हणते की डॅडा आले, अय्या डॅडा आले. तर सारंग सुद्धा अगदी मागे वळून पाहतो. त्यानंतर मात्र आता जानकी म्हणते की काय ग, तुला ओळखलं सुद्धा, आवाज आला की डॅडा आले म्हणून. तेव्हा ऐश्वर्याचं आता सर्वांसमोर अगदी चिटिंग ओळखलेलं आहे. तर आता ऐश्वर्या थोडीशी अशी गडबडते. तेव्हा आता जानकी सर्वांना म्हणते की माझ्या प्रश्नावर उत्तर दिले हिने, म्हणजे ऐकलत ना, हिला ऐकू येतं, ही नक्की काहीतरी चिटिंग करते. तेव्हा आता सर्वजण जानकीला साथ देत हो हो करतात. ऐश्वर्या सुद्धा आता लगेच थोडीशी अशी धक्क्याने पाहत असते. तर आता ऋषिकेश म्हणतो की हो हो, हे दोघे जण चिटिंग करतात. जानकी म्हणते की हो हो, तिला ऐकू येतं, त्याशिवाय हिने उत्तर दिलंच नसतं. आणि सर्वजण आता ओरडायला सुरुवात करतात की हो नक्की हिला ऐकायलाच येते. आणि सर्वजण आता जानकी आणि ऋषिकेश यांच्या हो हो करत असतात. तेव्हा मात्र आता लगेच ऐश्वर्या आणि सारंग एकमेकांकडे पाहत असतात. ऐश्वर्या आता त्या सुनीलवरच रागवत असते आणि त्या सुनीलला खुणवत असते. तेव्हा आता अंशुमनची जानकी आणि ऋषिकेश या दोघांना म्हणतात की हे नियम बाह्य आहे, तुम्ही मध्ये कशाला बोलतात. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अहो त्यांना ऐकायला येते. तेव्हा मात्र आता जानकी पुढे येते आणि अंशुमन दादा सॉरी मी मध्ये बोलले आणि ऐश्वर्याच्या कानाचा हेडफोन काढते आणि लगेच ते कानाचे हेडफोन काढल्यानंतर त्यात आवाज घेते. परंतु आता ऐश्वर्याच्या कानामध्ये म्युझिक वाजत नसतं. तेव्हा आता जानकी ते सर्वांना दाखवते. तर सर्व जे काही जजेस आहे तर ते पुढे येतात आणि ऐश्वर्या आता रागाने मात्र जानकीकडे पाहत असते. तर आता जानकी सर्वांना दाखवते आणि हे नियम बाह्य नाही का असे विचारते. तेव्हा मात्र आता अंशुमनजी सर सुद्धा चेक करतात, अरे म्युझिकच नाही. तर आता ऋषिकेश म्हणतो की तुम्ही एकदा सारंगचे सुद्धा हेडफोन चेक करा. किंवा सारंगच्या सुद्धा जे कानात हेडफोन असतात तर त्यात सुद्धा म्युझिक नसतात. म्हणून सर्वजण आता जजेस पुढे येतात आणि चेक करतात. त्यावर आता जानकी सर्वांना म्हणते की सर आणि मॅडम हे बघा, ऐश्वर्याच्या हेडफोन मध्ये म्युझिक ऐकायला येत नाही, म्हणजे ती सरळ सरळ चीटिंग करते, त्याचा अर्थ असंच होतं. तेव्हा ऐश्वर्या रागाने जानकी आणि ऋषिकेश या दोघांकडे बघत असते. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की हो याचा अर्थ असाच होतो, हे चीटिंग करतात, मग त्यासाठी काहीतरी अशी ट्रीट अशी ऍक्शन घ्या. मी तर म्हणतो यांना खेळातून बाद करा. आणि सर्वजण आता एका आवाजात तोच असा आवाज करतात की यांना खेळातून बाद. तेव्हा आता अंशुमनजी सर म्हणतात की अहो हे सर्व ठरवण्यासाठी जजेस आहे, कमिटी आहे, तुम्ही प्लीज निर्णय घेऊ नका. सर्व शेतकरी ओरडत असतात आणि गावातील सर्व काही हे मंडळी म्हणत असतात की हो हो यांना खेळातून बाद करा. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की 1 मिनिट मला माझी बाजू मांडून द्या, लगेच फायनल डिसिजन घेऊ नका. माझ्या हेडफोन मध्ये आता म्युझिक चालू होतं, ते आत्ताच इतक्यातच बंद झाले. तर सारंग म्हणतो की हो हो म्युझिक चालू होतं. तेव्हा जानकी पुढे येते आणि जानकी ऐश्वर्याला म्हणते की का खोटं बोलते ऐश्वर्या, सगळ्या स्पर्धकांना शब्द ओळखून गोष्टी शोधायच्या होत्या आणि तू तर किती पटापट शोधल्या ग, बाकी सर्वांना वेळ लागला, आम्हाला सुद्धा वेळ लागला. आणि एवढंच नाही सारंग भाऊजी, अगं जी वाक्य बोलत होती तीच वाक्य तूच बोलत होती, तेच वाक्य तुझ्या तोंडात होतं, हे कसे शक्य आहे ग. तेव्हा आता सर्व जजेस यांना जानकीचं म्हणणं पटतं. तेव्हा आता जानकी म्हणते की ऐश्वर्या अगं तू किती लबाड आहे हे मला माहिती आहे, त्यामुळे सर ही चीटिंग करते, याच्यावर ऍक्शन घ्या. तेव्हा ऐश्वर्या भडकते. ऐश्वर्या लगेच जानकीला म्हणते की हे बघ तू उगाच माझ्यावर खोटा आळ घेऊ नको आणि काय ग माझ्यावर ऍक्शन घेणारी तू कोण आहे. म्हणून लगेच ऐश्वर्या आपला हात वर उचलायला जाते. जानकी तिचा हात धरते की हात वर करू नकोस, नाहीतर तुला सरळ करण्यासाठी मला वेळ नाही लागणार. तेव्हा ऐश्वर्या रागाने धावून जाते की हे बघ. त्यावर ते आता लगेच आपल्या त्या जजेस मॅडम म्हणतात की ऐश्वर्या आणि जानकी तुम्ही दोघी एकमेकींपासून लांब राहा. तर ऐश्वर्या लगेच म्हणते की सॉरी मॅडम, मी तुम्हाला सांगते की या जानकीवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. मला मान्य आहे की आता माझ्या हेडफोन मध्ये म्युझिक चालू नाही, पण हा हेडफोनचा सुद्धा काहीतरी इश्यू असू शकतो, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतो. जेव्हा आम्ही गेम खेळत होतो तेव्हा मात्र सारंग हो की नाही म्युझिक सुरू होतं. हो ना सारंग. तेव्हा सारंग फक्त नंदीबाईला सारखा मान डोलावत असतो की हो हो. आणि ऐश्वर्या म्हणते की नक्की त्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे की ते मध्येच बंद पडले. आता शेवटी यात आमची काही चूक नाही. तर लगेच आता ऋषिकेश म्हणतो तुझं म्युझिक बंद पडलं होतं, मग ते तू अगोदर का सांगितलं नाही. जर तुझ्या हेडफोन मधील म्युझिक बंद झालं
झालं होतं तर तू अगोदर सांगायला हवं होतं, का सांगितलं नाही? तू तर सांगितले नाही आणि तुझ्या ह्या नवऱ्याने सुद्धा सांगितले नाही. तर अवंतिका म्हणते की हो एक्झॅक्टली, का सांगितले नाही तुम्ही दोघांनी सुद्धा? आणि आता ऋषिकेश लगेच जेजेस आणि जे काही कश्यप सर आहे त्यांना म्हणतात की तुम्ही दोघंही आता यांचे दोघांचे हेडफोन चेक करा आणि ती म्युझिक सिस्टीम सुद्धा चेक करा, म्हणजे नक्की काहीतरी कळेल की हा टेक्निकल ग्लिच होता की ठरून केलेला एक चिटिंग होती. आता नाईक सर लगेच पुढे येतात आणि जी सिस्टीम आहे तर ती चेक करायला घेतात. सारंग म्हणतो की अहो ऐका ना, खरंच तसे काही नाही. तर ऐश्वर्याला टेन्शन येते आणि तेव्हा आता चेक केलं जातं सिस्टीमचं बटनच बंद असते. तर नाईक सर म्हणतात की हो हो अगदीच त्या सिस्टीमचं बटन बंद आहे. तर आता कश्यप सर म्हणतात की काय काय सांगतात? त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की बघितलंस का, बटन ऑफ आहे. तेव्हा आता त्या मोठे जजेस म्हणतात की ह्या तर म्हणतात की हेडफोन बंद आहे, नक्की काय गडबड आहे? म्हणून आता त्या मॅडम बटन पुन्हा चालू करायला सांगतात आणि सिस्टीम प्ले करायला सांगतात आणि हेडफोन आता जजेस त्यांच्याकडे मागतात. तेव्हा आता चेक केल्यानंतर हेडफोन सुद्धा चालू आहे आणि त्यात म्युझिक सुद्धा ऐकायला येते असे ते सांगतात. तर जजेस म्हणतात की तो सिस्टीम सुद्धा चालू आहे, मग गडबड कशात आहे? त्यावरती आता जानकी म्हणते की हो सर करेक्ट आहे, कारण जेव्हा हिच्या कानामध्ये हेडफोन होते तेव्हा मात्र म्युझिक हे ऑफ होते. की म्हणते की नक्की कोणीतरी हिला मदत करते आणि ह्या कमिटीमधील कोणीतरी हिला सामील आहे असं मात्र जानकीने आता परफेक्ट ओळखलेले असते. तेव्हा आता ऐश्वर्याला आणि सारंगला खूप असे टेन्शन येते. जानकी म्हणते की जेव्हा मी हिच्या वडिलांचं नाव घेतलं डॅडा म्हणून तेव्हा तर लगेच डॅडा म्हणून इना हाक सुद्धा मारली आणि लगेच इने रिस्पॉन्स सुद्धा दिला. त्यामुळे आता हे सर्वांसमोर उघडकीस आलेले आहे की ही नक्की चिटिंग करते, त्यामुळे योग्य ती कारवाई लवकर प्लीज घ्या. तेव्हा ऐश्वर्या लगेच काही बोलायला कमी नसते. ऐश्वर्या म्हणते की अगं काय ग तेच तेच बोलतेस, आमची जोडी खूप छान खेळते म्हणूनच तुम्हाला आता त्याची भीती वाटते की आम्ही जिंकू म्हणूनच तुम्ही आम्हाला स्पर्धेतून बाद करायला निघालात. त्यावरती आता जानकी म्हणते की ऐश्वर्या अगं ते प्रयत्न तू करते आम्ही नाही. तेव्हा आता ऋषिकेश सुद्धा ओरडतो, परंतु आता अंशुमनची सर म्हणतात की शांत व्हा, शांत हे कोर्ट नाही, एकमेकावर आरोप करू नका, जजेस आहे ते निर्णय घेतील, प्लीज त्यांना त्यांचा निर्णय घेऊन द्या. तेव्हा आता मॅडम म्हणतात की हो जो काही निर्णय असेल तो 5 मिनिटात आम्ही देतो. तेव्हा आता जानकी बाकी सर्व कपल्सला म्हणते की बघा ना सरळ सरळ चिटिंग करतात ते. तेव्हा आता सारंग धावतच लगेच ऐश्वर्या जवळ येतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की आपण बाद तर नाही न होणार ऐश्वर्या, आणि जर आपण बाद झालो तर मात्र आपण कर्ज कसे फेडायचे, आपलं घर सुद्धा जाईल, म्हणून सारंगला खूप असं टेन्शन येते. तेव्हा ऐश्वर्या ही सारंगवर खूप चिडते आणि अगदी दातखड्या खात म्हणते सारंग शांत व्हा, बसता का जरा, खेळ खेळण्यात तर तुम्ही मागेच आहात, परंतु निगेटिव्ह बोलण्यात तर पहिला नंबर असतो तुमचा. आणि अगदी दातखड्या खाती ऐश्वर्या सारंगवर अगदी धावून त्याला शांत राहायला सांगते. अवंतिका आणि सौमित्र बघतच असतात. सौमित्र लगेच म्हणतो की बघ ना कशी अशी कडकते दात खाऊन सारंगवर, तिला तर असे वाटले होते ती चिटिंग करेल आणि या कानाचं त्या कानाला नाही कळणार म्हणून, परंतु जानकी वहिनीने मात्र बरोबर त्यांना रेड हँड पकडले. आज मात्र तिचा निकाल लागेलच. तेव्हा आता अवंतिका म्हणते की अरे सौमित्र जरा शांत हो, आपण लॉयर आहोत ना, मग निकाल लागेल, कशाला इतका आता रिॲक्ट होतो. ती ऐश्वर्या एवढी एक नंबरची चिटिंग एक्सपर्ट आहे, एवढ्या लवकर ती बाद होणार नाही, मी तुला सांगते, बघतच राहा, नक्की काहीतरी परत तिचे नाटकं असणार. तेव्हा आता सर्व जजेसचा हा विचार विनिमय सुरू असतो, एकमेकांमध्ये कुजबुज ते करत असतात की नक्की काय काय करायचं, यांच्यावर ऍक्शन काय घ्यायची. त्यावरती आता अंशुमनचे सर पुढे येतात आणि अँकरचे काम करता करता म्हणतात की हे बघा मित्रांनो, खेळ चांगला रंगत आला होता, परंतु थोडासा इश्यू झाला. हे असे इश्यू तर येत असतात म्हणून खेळ तर काही थांबत नाही. 5 मिनिटांमध्ये हा इश्यू सॉल्व्ह होईल आणि पुन्हाही धारदार खेळायला सुरुवात होईल, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, 5 मिनिटात वेट करा आणि लगेच खेळ सुरू होईल. त्यानंतर आता इकडे ओवी ही सुमित्राला म्हणत असते की अगं आजी मी तुला काहीतरी दाखवते, प्लीज तू आता डोळे उघडू नको आणि लगेच थोड्या वेळ डोळे बंद कर. तर आता सुमित्रा म्हणते की बरं बाई. तेव्हा आता दोघीमध्ये मस्त असे हसून काहीतरी चिटिंग वगैरे सुरू असतं. तेव्हा आता लगेच आजी म्हणते की पकडलं की नाही, चल मग आता पुरणपोळी तर खाऊन झाली, आता मी तुम्हाला घरी सोडते. तेव्हा ओवी म्हणते की अगं आजी घरी तर कोणीच नाही, सगळेजण कॉम्पिटिशन खेळायला गेलेत आणि मी घरी पोहोचेपर्यंत मात्र आता सगळं काही संपत आले असेल, मग चल प्लीज आजी येथेच थांबू, काहीतरी खेळूयात, आपण तिकडे जाऊन खेळूयात. आणि तेवढ्यात मात्र सुमित्राच्या मोबाईलवर कॉल येतो, तर कोण विमल आहे तर त्यांचा कॉल असतो. सुमित्रा फोन घेते आणि बोल विमल असं म्हणते आणि जे काही आता विमल सांगते सुमित्राला धक्का बसते. सुमित्रा म्हणते की अगं काय
बाय सांगते आणि हो हो मी निघते असं बोलून आता ती फोन कट करते. तर ओवी विचारते की अगं आजी काय झाले. तर सुमित्रा म्हणते की अगं गडबड झाली, आपल्याला आता निघायला हवं. तेव्हा ओवी विचारत असते की अगं आजी पण काय झाले ते सांग ना. तर सुमित्राला मनात आता खूप टेन्शन येते. सुमित्रा मनात म्हणते की ओवी अगं मी कसं सांगू तुला, सारंग आणि ऐश्वर्या या दोघांची चोरी पकडली गेली म्हणून. त्यामुळे बाळा चल आता तू हट्ट करू नको, मी तुला नंतर सांगेल. आणि लगेच आता सुमित्रा आणि ओवी यायला निघतात. त्यानंतर मात्र आता इकडे आता जे आहे तर ते त्यांचा निर्णय सांगायला सुरुवात करतात. आता जे काही आमचं हे आम्ही ठरवलेला आहे तो निर्णय झालेला आहे की सर्वात अगोदर हेडफोन मधील आवाज बंद झालेला आहे हे क्लिअर झालेला आहे आणि बटन सुद्धा बंद केले होते हे सुद्धा आम्हाला समजले. त्यावर आता मॅडम म्हणतात की हे बटन मात्र ऐश्वर्या आणि सारंग यांनी बंद केले की कोणी त्यांना मदत केली हे अजून सुद्धा आम्हाला क्लिअर झालेले नाही. तेव्हा आता त्या पुढच्या मॅडम सांगतात की हो त्यासाठी आम्ही ऐश्वर्या आणि सारंग रणदिवे यांच्यासाठी एक असा निर्णय घेतलेला आहे की या दोघांना श्री आणि सो या स्पर्धेतून बाद करण्यात नाही येत. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या आणि सारंग या दोघांच्या जीवात जीव येतो, परंतु बाकी सर्वांना टेन्शन येते. जानकी आणि ऋषिकेश म्हणतात की अहो पण. तेव्हा मात्र आता सारंग आणि लगेच अगदी थँक्यू सो मच असं करत असतो अगदी हात जोडून. तर आता सर्वांमध्ये आता एकच गोंधळ उडलेला असतो की हे कसं शक्य आहे, यांना बाद करायला हवं होतं म्हणून सर्वांना बाकीला टेन्शन येते. परंतु आता मॅडम पुढे सांगतात की हे बघा बेनिफिट ऑफ डाऊट म्हणून त्यांना आम्ही एक संधी देतोय. तेव्हा आता जजेस म्हणतात की पण जे काही झाले ना त्या गोष्टीची त्यांना शिक्षा सुद्धा मिळणार आहे, कारण जे काही हेडफोन मधून आवाज येत नाही हे स्वतः ऐश्वर्या रणदिवे यांनी सांगितलेले नाही. त्यामुळे याचा अर्थ असा होता की हा गेम त्या संपूर्ण इमानदारीने खेळत नव्हत्यात. तर आता जानकी म्हणते की हो एक्झॅक्टली, म्हणून ऐश्वर्या आणि सारंग रणदिवे यांना आम्ही या फेरीचे गुण देत नाहीये, म्हणजे त्यांना ह्या फेरीतून अगदी गुण न देता बाद केलेलं असतं. तेव्हा आता सर्वांना बाकींना आनंद होतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो सर प्लीज, मॅम प्लीज असा डिसिजन घेऊ नका. ऋषिकेश म्हणतो की मॅम जो काही डिसिजन घेतला तो अगदी योग्य आहे. आता मॅडम पुढे म्हणतात की ज्यांनी त्यांचीही चूक पकडून दिली ते म्हणजे 6 नंबर जानकी आणि ऋषिकेश त्यांच्या वाट्याचा गुण यांना मिळतो. तेव्हा मात्र जो काही ऐश्वर्याने आतापर्यंत हिसकावून घेतलेला आपल्या जानकी ऋषिकेशचा गुण आहे तर आता मात्र आपल्या जानकी आणि ऋषिकेश त्यांच्या हुशारीने तो गुण परत मिळवलेला असतो. दोघांना खूप असा आनंद होतो. तेव्हा आता सर्व पब्लिक टाळ्या वाजवायला सुरुवात करते आणि जयघोष करत असतात आपल्या जानकी आणि ऋषिकेशचा. ऐश्वर्या जोरजोराने ओरडते की अहो सर हे काय करतात तुम्ही. तेव्हा मात्र आता सारंगला इतका राग येतो, रागाने तो आता ऐश्वर्या आणि जानकी या दोघांकडे पाहत असतो. त्यानंतर आता अंशुमनची सर हे या फेरीचा निकाल सांगतात की ह्या फेरीचे विजय ठरलेले आहे तर ते जानकी आणि आपले ऋषिकेश रणदिवे यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. तर आता सारंग इतका रागाने बघत असतो आणि ऐश्वर्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा होतो. सर्वजण आता जानकी आणि ऋषिकेशसाठी टाळ्या वाजवतात. आता अवंतिका, सौमित्र, जानकी आणि ऋषिकेश खूप खुश होतात. आणि थोडक्यात असं सांगायचं म्हणजे नंबर 6 जोडीचे जे काही गुण झालेले आहेत तर ते टोटल 3 झालेले आहेत आणि नंबर 2च्या जोडीचे गुण झालेले आहेत तर ते 2. अंशुमनजी सर म्हणतात की मित्रांनो हा म्हणजे जो काही सामना आहे तो अगदी जबरदस्त रंगला. हा इश्यू सोडला तर हा सामना अगदी जबरदस्त रंगलेला आहे आणि असाच हा सामना उद्याच्या फेरीत सुद्धा रंगणार आहे आणि परवाच्या सुद्धा. त्यामुळे आता मात्र या सामन्यामध्ये कुठली जोडी ही सरस ठरते आणि कुठली जोडी ही शिक्का आपल्या याच्यावर पाडून घेते आता हे पुढील सामन्यातच आपल्याला कळणार आहे. तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये म्हणजे मुळशीमध्ये जी स्पर्धा होत आहे श्री आणि सो यांची तर त्यासाठी मित्रांनो तुमच्या ह्या लाडक्या अंशुमन विचारे यांना आता रजा द्या आणि ह्या सर्व स्पर्धकांना ऑल द बेस्ट द्या. त्यावरती आता की ही ऐश्वर्या जवळ येते आणि ऐश्वर्याला म्हणते की अगं तुझ्याजवळ आता फक्त 2च गुण उरलेले आहेत, त्यामुळे आता मात्र 1 गुण मात्र काही असा प्लॅन करून तू आणखीन गमावू नको. अगं माणसाला वाटत असतं की चिटिंगने जी काही गोष्ट आहे तर ती त्याच्या बाजूने ओळत असते, पण तसे नाही. विजय हा नेहमी सत्याचाच होतो. तुम्ही खेळा खोटेपणाने पण गेम मात्र आम्ही जिंकणार आहे, हो की नाही ऋषिकेश. तेव्हा आता ऋषिकेश हसतो. तेव्हा ऐश्वर्या आणि सारंग तोऱ्यातच तेथून निघून जातात. तर जानकी आणि ऋषिकेश एकमेकांच्या भेटीत येतात आणि अगदी खुश होतात. त्यानंतर आता सुमित्रा इकडे घरी आल्यानंतर आजी आणि नाना या दोघांना सांगत असते की ऐश्वर्या चिटिंग करते आणि सरळ चिटिंग करताना त्या दोघांना मात्र रंगे हात पकडले. आणि खरंच मला हे सर्व त्या विमलने फोन करून सांगितले म्हणून मला माहिती झाले. परंतु खरं सांगते की जर मला खरंच इतकी भीती वाटते की ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना या स्पर्धेतून जर बाद केले तर मग कसे होईल. तेव्हा नाना म्हणतात की हो करून दे बाद त्यांना. तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते की अहो
अहो तुम्ही काय बोलतात? अहो सारंगने काय सांगितलं हे तुम्ही विसरलात का? नाना म्हणतात की काय? तर आता सुमित्रा म्हणते की त्यांनी स्पर्धेसाठी पैसे हवे होते म्हणून त्यांनी हे घर गहाण ठेवलं आणि कर्ज काढलं आणि ते जर बाद झाले तर हे घर आपल्याला सोडून जावे लागेल का? तर नाना नाही म्हणतात. सुमित्रा म्हणते की नाही, काय सारंग काही खोटं बोलतो का? तेव्हा लगेच आता ऐश्वर्या पुढे येते. ऐश्वर्या म्हणते खोटं बोलायची सवय नाही आम्हाला आणि खरंच आम्ही तुम्हाला सांगतो की आई हे खरंच घर आपल्या हातातून जाईल आणि त्यात मात्र तुमचा हात असेल, कारण या घरामध्ये एवढं महाभारत घडलं आणि माझी सारंगच्या स्पर्धेमध्ये केवढे ओढाताण होते तरी सुद्धा तुम्हाला त्या ओवीला भेटायची इच्छा आहे. किती सिरियसली आई? तेव्हा आता सारंग म्हणतो की हो नाहीतर काय? तर आता ऐश्वर्या म्हणते की हो, एकतर ती ओवी आणि एकतर तिची आई, त्या दोघींनी काय केलं हे तरी माहिती आहे ना? तर सुमित्रा म्हणते की हो मला सगळं माहिती आहे आणि आज तू काय केलं हे सुद्धा माहिती आहे. शेवटी हे खोटं तोंडावरच पडते. तर ऐश्वर्या म्हणते की हो अच्छा, म्हणजे मी चिटिंग केली असं तुम्हाला म्हणायचं आहे? इतकं होऊन सुद्धा आई तुम्ही त्यांच्याच बाजूने बोलतात, बघितलं ना सारंग? तेव्हा सारंग लगेच होला हो करत असतो. ऐश्वर्या म्हणते की तिकडे ती जानकी तुमच्या मुलाला आणि मला सर्वांसमोर खोटं ठरवते, आमचा एक गुण काढून घेते, तरी सुद्धा तुम्हाला त्याच लोकांचा पुळका आहे. व्हेरी गुड. नाही आई, तुम्ही त्यांच्याच विजयाचा जप करा आणि जर उद्या ही स्पर्धा ते लोक जिंकले तर आपण सगळेजण रस्त्यावर येऊ आणि ती वेळ मात्र लवकरच येईल आणि या सगळ्याला तुम्ही कारणीभूत असताल. त्यानंतर आता ऋषिकेश, जानकी आणि ओवी घरी येतात आणि देवाला हात जोडून नमस्कार करतात की देवा कायम अशा आमच्या पाठीशी राहा. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो, एकदा की आता ही स्पर्धा जिंकली म्हणजे तर आता ही ॲप अगदी व्यवस्थित प्रसिद्ध होईल आणि एकदा आमच्या हक्काचं घर आमच्या हातामध्ये येऊन देईल. आणि तेवढ्यात मात्र आता दरवाजा वाजतो. त्यावरती आता ऋषिकेश, जानकी वळून पाहतात नक्की यावेळेस कोण आले असेल म्हणून. तेव्हा मात्र आता सर्व गावकरी गुलाबदादा आणि सगुणे यांच्यासह आलेले असतात. तर हातामध्ये कुणी पाट्या बांधून तर कुणी काही पातेले, पेड्यांचे बॉक्स, मिठाया अगदी टोपले भरून घेऊन आलेले असतात आणि अभिनंदन दादा वहिनी म्हणून सर्वजण तोंड भरून कौतुक करतात. तर आता ऋषिकेश आणि जानकी हे बघून खुश होतात आणि गुलाब, सगुणा अगं हे सर्व काय आहे असं विचारतात. गुलाब दादा म्हणतात की हे बघा आता फक्त 2च फेऱ्या बाकी आहेत, आता मात्र 5 फेऱ्या झाल्या आणि त्या सर्व तुम्ही जिंकल्या, त्यामुळे आता इथून पुढे सुद्धा विजय तुमचाच असेल. काकू म्हणतात की म्हणूनच तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तुमचा विजय साजरा करण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून हा भेद केला. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश खुश होऊन म्हणतात की हे सर्व काय आहे, कशाला इतका त्रास घ्यायचा? आणि ऋषिकेश म्हणतो की स्पर्धा संपल्यानंतर आम्ही सर्वांसाठी जेवण ठेवणारच होतो. सगुणा म्हणते की स्पर्धा जिंकल्यानंतर आपण 1 आठवडा जेवणाचा बेत करू आणि आता मी स्वयंपाक केला, झक्कास असं पिठलं भाकरी बनवलं. तेव्हा आता ओवी म्हणते की वाव, पिठलं भाकरी. सगुणा म्हणते की हो. जानकी म्हणते की अहो यात आनंदच आहे, पण इतका त्रास कशाला घ्यायचा? तर सगुणा म्हणते की अहो यात कसला त्रास, तुम्ही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढता, तुम्ही सर्वजण आमच्यासाठी लढतात, मग आम्हाला तुमच्यासाठी इतकं सुद्धा करायला नको का? म्हणून सर्वजण आता एकत्र आज जेवणाचा आनंद साजरा करून बेत सुद्धा ठरवतात. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या आणि सारंग हे सुमित्रालाच बोलत असतात. अगं आई, हे घर मी खरंच गहाण ठेवलंय असे तो आता सुमित्राला सांगतो. तेव्हा मात्र आता नाना जोरजोराने हसायला सुरुवात करतात, परंतु सारंग तर खूप चिडतो. अहो नाना, तुम्ही हसतात कसा? तुम्हाला गांभीर्य नाही का? हे घर खरंच मी गहाण ठेवले, तुम्हाला गांभीर्य कळत नाही म्हणून सारंग आता जोरजोराने ओरडतो. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की सारंग हे बघ, ते वडील आहेत तुझे, त्यांच्या अंगावर तू ओरडतोस. अरे एक लक्षात ठेव, चूक तू केलेली आहे, कारण हे घर गहाण ठेवलं हे आम्हाला घरात तू कुणाला काही कळून सुद्धा दिले नाही आणि विचारले सुद्धा नाही आणि आज मात्र तू ह्या भाषेत त्यांच्याशी बोलतो का? त्यामुळे तू जा इथून, एकदा निघून जा. या घरात बोलण्याची तर सर्वांनी रीतच सोडलेली आहे. म्हणून आता सुमित्राला खूप टेन्शन येते. तर आजी म्हणते की सुमित्रा अगं काय होईल, आपलं घर तर आपल्याला परत मिळेल ना? सुमित्रा म्हणते की कुणास ठाऊक, आता जे काही आहे ते सर्व माझा विश्वास देवावर आहे, शेवटी तोच आता या संकटातून आपल्याला वाचू शकतो. तेव्हा आता नाना हे मनात म्हणतात की खरंच सुमित्रा, या घराची सर्व काही आता ही रिस्क आपल्या जानकीवरच आहे. त्यानंतर आता इकडे जानकी आणि ऋषिकेश यांच्या घरी मस्त पिठलं भाकरी यांचा एकत्र जेवणाचा बेत तयार होतो. सर्वजण हे आता श्लोक सुद्धा म्हणतात आणि जेवायला सुरुवात करतात. आणि आता जेवायला सुरुवात करायची का असं विचारून सर्वजण जेवायला बसतात. तरी ओवी म्हणते की अहो बाबा, तुम्ही तर असंच म्हणतात की जसं आपण लग्नातच जेवायला बसलोत म्हणून. तेव्हा आता सगुणा म्हणते की ओवी अगं लग्नाच्या पंक्तीला बसली तसेच समज, आणि दादा तुम्ही आता आमच्या लाडक्या वहिनीला घास भराव बरं. तेव्हा आता ऋषिकेश ऐकतो. ऋषिकेश लगेच जानकीला घास भरवायला तयार होतो. तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवतात आणि आता लगेच ऋषिकेशने घास भरल्यानंतर सगुणा म्हणते की वहिनी
आता तुमची वेळ, तुम्ही आता ऋषिकेश दादांना घास भरवा म्हणून सर्वांच्या आग्रहामुळे जानकी सुद्धा आता ऋषिकेशला घास भरवते. सर्वजण टाळ्या वाजवतात. आता ते झाल्यानंतर ओवी लगेच म्हणते की अहो सुनबाई, एक उखाणा आता होऊन जाऊन द्या. जानकी म्हणते की काय ग आघाऊ, जरा गप्प बस. सगुना म्हणते की नाही वहिनी, उखाणा होऊनच जाऊन द्या. तेव्हा आता जानकी लगेच छान उखाणा घेते की 7 फेऱ्यांची सप्तपदी, खेळते संसाराचा खेळ, नियम आम्ही पाळतो, चुकू नये वेळ, आरती माझी मेहनत आणि यांचा जोश, जिंकलो तरी जगण्याची सुरू राहील स्पर्धा, घरही जोडेल मनही जुळ, हवी साथ तुमची, तुमच्या सगळ्यांचा मान राखून नाव घेते जानकी ऋषिकेश रावांची. तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवतात. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऐश्वर्या ही डॅडाला फोन करते आणि त्या जानकीला मी बरोबर सरळ करेल. आता जो काही प्लॅन आहे ना, त्या प्लॅनमुळे ती आता त्या पुढच्या गेमला काही वेळेवर येऊ शकणार नाही. त्यावर आता लगेच सुमित्रा रडतच जानकीला फोन करते आणि आपण बोलू शकतेस का असं विचार. तेव्हा आता जानकी विचारते की काही प्रॉब्लेम आहे का, तर लगेच आता आपले घर हे गहाण ठेवले असं सुमित्रा सांगते. तर जानकीला धक्का बसतो. त्यानंतर आता स्पर्धा सुरू होते आणि वेळेत मात्र ऋषिकेश आणि जानकी येत नाही, तर सर्वजण वाट पाहत असतात. तेव्हा ऐश्वर्या लगेच आता सर्वांसमोर म्हणते की अजून किती वेळ आपण त्या जानकी आणि ऋषिकेशची वाट पाहायची, त्यांना या स्पर्धेतून बाद करावे. तेव्हा आता लगेच ऋषिकेश आणि जानकी धावतच येतात आणि थांबा असे म्हणतात, परंतु आपले अंशुमनजी सर म्हणतात की नाही सॉरी ऋषिकेश आणि जानकी, तुम्हाला या स्पर्धेतून बाद करण्यात येत आहे. तेव्हा आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.